शेतकऱ्यासाठी काहीतरी करायला आपण देशाचे कृषी मंत्री नक्कीच नाहीत. शेतकऱ्याचा विषय फक्त राजकारणापुरता भाषणात आणि उपोषणामध्ये राहतो, पण शेतकऱ्यावरती भाषण उपोषण करणारा प्रत्येक जण मालामाल होतो, पण आमचा बळीराजा मात्र फाशी घेऊनच मरतो. असं का मित्रांनो? हे त्यांची काही चूकच नाही. आपल्या समाजानं, आपल्या शिक्षणानं आणि सगळ्या गोष्टींनी आपल्या मनावरती ते बिंबवलंय की सगळं काही शेतकऱ्याला सहन करायचं आहे. आमच्या आजोबा चौथीच्या वर्गात असायचे, आमचे वडील चौथीच्या वर्गात होते आणि मी देखील चौथीच्या वर्गात होतो. त्यांना पिढ्यानपिढ्या एक असं गणित असायचं की शेतकऱ्याच्या रामून अमुक अमुक व्यापाऱ्याकडून अमुक अमुक एवढी रक्कम 2 वर्षासाठी व्याजानं घेतली तर 2 वर्षानं शेतकऱ्याचा रामू त्या व्यापाऱ्याला किती रुपये द्यायला लागेल. सरळ व्याजाचं गणित. पण त्या गणिताने सुद्धा आम्हाला हेच शिकवलं की शेतकऱ्याच्या रामूलाच कर्जाने पैसे घ्यावे लागतात आणि शेतकऱ्याच्या रामूलाच फेडावं लागतं. आम्हाला चौथीच्या वर्गात असं गणित एकदाही नव्हतं की अमुक अमुक व्यापाऱ्यानं अमुक अमुक शेतकऱ्याकडनं कर्जाने पैसे घेतले तर व्यापारी शेतकऱ्याला किती पैसे देणं लागेल. इंजिनियरचं पोरगं छातीवरती हात ठेवून सांगतं की मी इंजिनियर होणार, डॉक्टरचं पोरगं छातीवरती हात ठेवून सांगतं की मी डॉक्टर होणार, पण माझ्या शेतकऱ्याचं एकही पोरगं सांगत नाही की मी शेतकरी होणार, कारण त्याच्या मागे कारण आहे. आज देश कितीही पुढे गेला असला तर मी ग्रामीण भागातला आहे. शेजारच्या घरामध्ये एका दिवशी उपवास आहे म्हणून संध्याकाळी उपाशी झोपणारी माणसं आणि माझ्या शेतकऱ्याच्या घरामध्ये खरंच नाविलाजाने उपाशी झोपणारी माणसं आज तागायत आहेत. मग आपण फक्त भाषणामध्ये बोलून शेतकऱ्याचा विषय हिथं स्टॉप करायचा का? आपण शेतकऱ्यासाठी काय करू शकतो? मी स्वतः शेतकऱ्यासाठी काय करू शकतो? तर मी फक्त एवढं करू शकतो की बुधवारच्या बाजारामध्ये गेल्यानंतर एखादी मेथीची पेंडी खऱ्या अर्थानं शेतकऱ्याकडनं घेऊ शकतो. आज बुधवारच्या बाजारामध्ये व्यापारी देखील माल विकायला बसलेले असतात. मग शेतकरी कोणता असतो? जो एकच वाहन घेऊन बसलेला असतो ना, तो शेतकरी असतो. त्याच्या शेतामध्ये फक्त मेथीची भाजी आहे, तो मेथीचीच भाजी घेऊन बसणार आहे. त्याच्या शेतामध्ये फक्त वांगे, तो वांगेच घेऊन बसणार आहे. आणि तो माल घेताना आम्ही फक्त भावाचा मोलझाल न करता घेतला तर त्या शेतकऱ्यासाठी भरपूर काहीतरी केल्यासारखं आहे. ग्रामीण भागामध्ये आमच्या शेजारी शेतकरी राहतात, त्याचं पोरगं एखाद्या शाळेमध्ये असतं, 1500 रुपयाची गरज असते, पण त्या शेतकऱ्याला कुणीही ते उसनं देत नाही, कारण त्याच्याकडनं महागाई येण्याची अपेक्षा जास्त नसते. तर त्याला फक्त प्रेमानं दिलेले 4 शब्द आणि त्याच्या एखाद्या पोराच्या शिक्षणाला, पोरीच्या लग्नाला आपल्या परीनं 1000-2000 केलेली मदत त्याला आत्महत्या करण्यापासून वाचवू शकते. ही वस्तुस्थिती आहे. मग शेतकऱ्यासाठी करायचं काय? तर फक्त एवढंच करायचं आहे.